जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा इशारा, न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत विविध गावांमधील बाधित शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले। यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला गंभीर इशारा देत मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की भूसंपादन प्रक्रियेत अनेक चुका, अनियमितता आणि कथित भ्रष्टाचार झाल्याबाबत त्यांनी वारंवार लेखी तक्रारी केल्या। मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दखल न घेता शेतकऱ्यांवर अन्याय केला। तसेच मुंबई उच्च न्यायालयानं 24 डिसेंबर 2024 रोजी दिलेल्या निकालात काही भूसंपादन प्रक्रिया बेकायदेशीर ठरवत निर्णय रद्द केले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की भूसंपादन अधिसूचनेतील काही अनुसूची व नियम वगळून प्रक्रिया राबवण्यात आली। तसेच नव्यानं खरेदी केलेल्या जमिनींना अधिक मोबदला देण्यात आला। मूळ शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान प्रशासनानं तातडीनं योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते।